नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय रमाला भेटायला बोलावतो. त्याने जो ड्रेस गिफ्ट केलेला आहे तो ड्रेस घालून तो रमाची अगदी बाहेर वाट बघत असतो. बाहेर खूप अंधार असतो आणि त्याने अगदी रात्री रमाला भेटायला बोलावलेला आहे, ते पण एकांतात तो ड्रेस घालून. रमा मात्र आता तो ड्रेस घालून येते कारण रमाच्या जागी दुसरंच कोणीतरी आहे, परंतु आता चेहऱ्यावर मात्र ओढणी घेतलेली आहे. चेहरा पूर्ण झाकलेला आहे आणि तेवढ्यात पैंजणाचा आवाज येतो. अक्षयला असं वाटतं की आता रमा आली, कारण तो अगोदर वाट बघत असतो की रमा कधी येईल म्हणून, आणि तेवढ्यात पैंजणाचा आवाज आल्यानंतर रमा आली असे त्याला वाटते. आणि रमा मात्र त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि डोक्यावर आता ओढणी वगैरे आहे. तेव्हा तो रमाला म्हणतो की रमा, फायनली तू शेवटी आलीच. तू तुझं प्रॉमिस पूर्ण केलं आणि मी सुद्धा तुम्हाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं. त्यामुळे आता हे बघ, वाट कसली बघते, चल ना, ये ना इकडे. आणि असा चेहरा झाकून का उभी आहे म्हणून तो मागून येतो आणि तिला घट्ट अशी मिठी मारतो. तिला म्हणतो की खरंच ड्रेस खूपच छान दिसतो. मी तुला ड्रेस गिफ्ट केलेला आहे, तो खूपच छान आहे आणि तुझ्यावर तो खूप सूट होतो. म्हणून तो मागून येतो आणि तिला घट्ट मिठी मारत तिचा किस तिला मागत असतो. दे ना किस, एकतर किस व्हायला पाहिजे. आणि काय झालं रमा, तू काय एकही शब्द बोलत नाही? ए रमा म्हणून तो खूप लाडाने बोलत असतो. तेव्हा आता अंधार असतो खूप, आणि आता मात्र जेव्हा तो मिठी मारतो तेव्हा मात्र आता जेव्हा ओढणी बाहेर काढली जाते, आता राणी खूप हसत असते. आणि आता राणी इतकी हसते तर अक्षय खूप घाबरतो आणि बाजूला लगेच होतो आणि म्हणतो की काय राणी, काय हे तू असं का वागलीस? आणि आता मात्र आरोही, आर्था, माई, शशिकांत हे सगळेजण धावतच येतात. सीमा सुद्धा असते आणि सगळेजण आता अक्षयची गंमत करतात. अक्षय जोरात किंचाळत असतो तर माई म्हणते की काय? शशिकांत म्हणतो की अरे तुझं काय सुरू आहे? त्यावरती आता अक्षय म्हणतो आणि मला माहिती नाही की हे सर्व चुकून झालं. अक्षय खूपच घाबरतो आणि राणी खूप हसत असते आणि बाकीचे सर्वजण सुद्धा. आता अक्षय इतका घाबरलेला आहे तर अक्षय म्हणतो की ॲक्च्युली कसं झालं, कारण हा ड्रेस आहे तर तो मी रमाला गिफ्ट म्हणून दिला होता आणि तो घालून मी तिला इथे भेटायला बोलावलं होतं. राणी नेमकं हा ड्रेस घालून इथे कसे आली तेच मला माहिती नाही. आणि एकतर खूप अंधार होता, एक प्रकारचा गोंधळ झाला, चूक झाली. आणि तो राणीला सॉरी बोलतो आणि हे बघ, माझा असं काही हेतू नव्हता, प्लीज सॉरी बर का. अक्षय खूप असा गोंधळून जातो, त्याला खूप गिल्टी फील वाटत असतं, माझं कन्फ्युजन झालं. त्यावरती आता राणी गालातल्या गालात हसत असते आणि आता माई म्हणते की बाप्पा, अरे कसलं कन्फ्युजन, हे लॉजिक नाही झालेलं. सगळे पुरुष हे सारखेच असतात. बायकोच्या नावाखाली कुठल्याही मुलीला मिठी मारायची आणि पकडलं गेलं तर सॉरी म्हणायचं. अक्षय आता शशिकांतला म्हणतो की बाबा तुम्हीच सांगा. आणि तेवढ्यात रमा बाहेर येते आणि म्हणते बाकीच्या पुरुषांचं माहिती नाही, परंतु माझा नवरा तसं नाही. अक्षय म्हणतो की घ्या, आणि तो रमाचा हात धरून तिला ओढतो आणि तिला काय असं म्हणतो, जा विचारतो. आता शशिकांत म्हणतो की बघा काय विश्वास आहे, आणि रमा तुझी खरंच कमाल आहे, खरंच. आता राणी म्हणते की रमा मॅडम, पण इतका आंधळा विश्वास चांगला नाही. आणि आज मी होते म्हणून, परंतु उद्या जर दुसरी बाई असती तर काय झालं असतं? त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही, ड्रेस सारखा होता, मी दिलेला तो ड्रेस होता म्हणून असं झालं. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला एक्सप्लेन देण्याची गरज नाही. आणि बघ राणी, आता आमचं नातं आहे तर विश्वास आणि प्रेम या दोघांच्याही पलीकडे गेलेला आहे आणि आम्ही दोघं काही वेगळे नाही तर एकच आहोत. तेव्हा आता अक्षयला खूप आनंद होतो आणि तो रमाच्या हातामध्ये हात देत घट्ट मिठी मारतो. तेव्हा आता सगळ्यांना आनंद होतो. त्यांच्या हृदयाला जर कान देऊन ऐकलं तर माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की चला आता. सगळेजण आता खुश होत असतात, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो. शशिकांत म्हणतो की चला आता रोमॅन्टिक सीन इथे सुरू होणार आहे, चला तर. तेव्हा आता सगळेजण आत जातात. रमा आणि अक्षय दोघे एकांतात असतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय हे रमा, तर दोघेही आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि अगदी प्रेमाची मिठी मारत एकमेकांच्या मिठीत आनंद घेतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे काय झालं, खरंच माहिती नाही. सकाळचा कुरिअरवाला मीच, म्हणजे तो ड्रेस मीच आणून दिला आणि तो ड्रेस मी तुला दिला, तू तो ड्रेस घालून येथे येणं अपेक्षित होतं. आता राणी येथे कशी आली, हा सगळा काय प्रकार आहे बरं? रमा गालातल्या गालात हसत असते आणि शेवटी आता तू आलीच नाही, मग प्रॉमिस का पूर्ण केलं नाही, याला काय अर्थ आहे बरं? रमा फक्त हसत असते. ती आतापर्यंत
काही उत्तर देत नाही आणि डायरेक्ट आता काही न बोलता ती फक्त अक्षयच्या गालाचा किस घेते. आता अक्षयला इतका आनंद होतो आणि रमा सुद्धा खुश होत हसत असते. अगदी दोघंही रोमांटिक होतात आणि एकमेकांकडे बघून हसतात आणि तो रमाला धरतो आणि म्हणतो की चला उशीर झालेला आहे. दोघंही आता आत जात असतात आणि तेवढ्यात रमाचं लक्ष आता बाजूला असणाऱ्या झाडाकडे जातं. आता रमा अक्षयला थांबवते आणि म्हणते की कोणीतरी तिकडे आहे. तेव्हा अक्षय विचारतो की कोण आहे. तेव्हा आता अक्षय आणि रमा दोघेही पुढे येतात आणि आता अक्षय विचारतो की कोण आहे कुठे. तेव्हा आता रमा म्हणते की मला इथे नक्की कोणीतरी असल्याचा भास झालेला आहे आणि असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडे बघतंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय भास, तुला भास झाला असेल आणि आता इकडे वेळेस कोण असणार आहे, चल बरं. म्हणून तो आता घट्ट असे मिठी पुन्हा रमाला मारतो आणि तिच्या गळ्यामध्ये हात घालून तिला आतमध्ये घेऊन जातो. आणि आता मात्र खरंच त्या झाडाच्या मागे आता एक लेडीज अगदी काळं डोक्याला मास्क वगैरे लावून काळी ओढणी अंगावर घेऊन काळा ड्रेस वगैरे घालून आता फोन करते आणि म्हणते की हो हॅलो, मी इथपर्यंत पोहोचलेले आहे, आता फक्त तुमची येण्याची वाट बघत आहे. तेव्हा आता बहुतेक ही मयुरी असेल, कारण मयुरीचा चेहरा मात्र अगदी सेम टू सेम तसा दिसत आहे आणि आवाज सुद्धा. त्यानंतर आता माई रमाच्या हाताला धरतात आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन येतात आणि म्हणते की आता लग्न आहे तुझं आणि काय करत असते तू किचन मध्ये, सारखं सारखं काम 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 करत असते. त्यावरती आता रमा म्हणते अहो आई. आता माई म्हणते की अहो तुमचं लग्न आहे, मग कशाला तुम्ही काम करते, जा येथे आराम कर. अगं ए रमा, अक्षयशी तू पुन्हा लग्न करणार म्हणून काय झालं. अगं विधी आहे ना लग्नाच्या, सगळ्या काही त्याच आहे. तो अक्षय समोर अगदी पहिल्यांदा जाणार आहे. अगं तू हे अशी जाणार का, तो तुला पहिल्यांदा बघणार आहे. अगं मग छान असं सजायला नको का. आणि थांब, मी तुझ्यासाठी अगदी काहीतरी अगदी छान साडी वगैरे काढते. म्हणून ती आता कपाटामध्ये जाते आणि प्रत्येक साडी आता बघत असते. रमा आता खुश होत तिच्याकडे बघून हसते. त्यावरती आता रमा म्हणते की आई तुम्हाला सांगते की खरंच तुम्ही उगाच टेन्शन घेतात. माई आता साड्या अगदी शोधत असते की नक्की कोणती साडी काढू म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की आई तुम्ही उगाच टेन्शन घेतात, मी एक काम करून येते, ते काम संपलं की लगेच मी तयार होते, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता खुश होत माई एक साडी काढतात निळ्या कलरची आणि म्हणतात की हे बघ रमा, तू आमच्यासाठी खूप काही केलंस आत्तापर्यंत, पण आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करून दे आणि बघ ही साडी तुला कशी वाटते. मला तर असं वाटतं ही साडी मात्र तुझ्यावर खूप खुलून दिसेल, तुला आवडते का बघ ही साडी. तेव्हा रमा सारखी खुश होत माईकडे बघत असते. माई विचारतात की काय झालं रमा, तू अशी का बघते, तुला ही साडी नाही आवडली का. बरं ठीक आहे, मी दुसरी साडी काढते. तरी सुद्धा रमा काही बोलत नाही आणि माईंकडे पाहतच असते. माई परत म्हणतात की काय झालं रमा, माझं काही चुकतं का. आता माईंचा चेहरा पडतो. त्यावरती रमा माईंच्या हात धरते आणि नाही माई असं अगदी मोठ्या मनाने म्हणते, आई तुमचं खरंच काही चुकत नाही, पण आज मला माझ्या आईची आठवण आली. सीमा आई जेव्हा माझं स्थळ मागायला अगदी घरी आल्या होत्या तेव्हा माझ्या आईचं सुद्धा असंच झालं होतं, काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते. इतका आनंद तिला झाला होता आणि तिने खरंच माझे खूप लाड केले होते आणि आता सुद्धा अगदी तसंच घडत आहे. आईच्या रूपात मला तुम्ही जे काही करत आहात ते प्रत्येक आईने केलेलं आहे असं वाटतं, फक्त आई माझ्या बरोबर नाही याचं मला वाईट वाटतं. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात. तेव्हा आता माई सुद्धा अगदी तोंड भरून म्हणतात की अगं हे बघ रमा, मी तुझी सासू नाही होऊ शकले, मग काय झालं बरं, एक आई तर मी होऊ शकते आणि हे बघ आजपासून मात्र मी तुझी आईच असेल. अगदी प्रेमाने हक्काने तू काही सांगत जा. त्यावरती रमा म्हणते की खरंच सॉरी आई, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला आणि साईनला खरंच खूप त्रास झालेला आहे. लग्नाचा मंडप सोडून निघून गेले आणि तेव्हा आता माई म्हणतात की बाद झाले आणि तू लग्नाचा मंडप सोडून गेली तेव्हा खरंच मला खूप त्रास झाला. जेव्हा मी तुला अक्षय बरोबर येताना बघितलं तेव्हा तुझ्या डोळ्यातील समाधान आणि असं वाटलं की आम्ही तुला जे काही प्रेम देऊन बघत होतो तरी सुद्धा त्यापेक्षा जास्त प्रेम अगदी तुझ्या डोळ्यामध्ये अक्षयसाठी होतंय. आणि बघ रमा, तू सुद्धा अक्षयवर खूप प्रेम करते आणि अक्षय सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या दोघांचं प्रेम बघूनच माझे डोळे उघडले आणि खरं तर रमा तूच मला माफ कर, कारण माझ्या शब्दाखातीर तू मात्र साईशी लग्न करायला तयार झाली होतीस, नाहीतर या अगोदरच आता तुझं खरंच अक्षयशी लग्न तर केव्हाच झालं असते आणि आता फक्त आणि फक्त मला काळजी साईशी वाटते. तेव्हा आता रमाचे डोळे सुद्धा भरून येतात आणि आता खरंच साईची काळजी तर आता रमा आणि साई म्हणजे माईंना सुद्धा असते आणि खरंच साईचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, पण त्याला सुद्धा आता तुझ्यासारखी मुलगी कधी मिळेल हे देवच जाणे. आता रमा म्हणते की आई हे बघा, साई खरंच मनाने खरंच खूप चांगली आहे. नियतीने जसं मला माझ्यासाठी अक्षयला निवडलं तसे साईंसाठी सुद्धा कोणाला तरी निवडलं असेलच आणि मला पूर्ण माहिती आहे की साईंच्या आयुष्यामध्ये माझ्यासारखी खरंच खूप चांगली मुलगी येणार आहे तर, आणि ती मुलगी त्यांना खरंच खूप सुखात ठेवेल. आणि हे बघा तुम्ही कशाला टेन्शन घेतात, आरोहीने सांगितलेलं आहे ना साई खरंच खूप हँडसम आहे, त्यांना नक्की कोणीतरी मिळेलच.
तेव्हा आता रमा सुद्धा खूप हसते आणि माई सुद्धा खूप हसते. तर माई आता बाप्पाला हात जोडतात की खरंच बाप्पा लवकरात लवकर माझ्या साईसाठी कोणीतरी अशी मुलगी येऊन दे. तेवढ्यात आरोही आवाज देते की आई अगं मुलाकडचे आले ग. तेव्हा आता माई डोळ्यातील पाणी वगैरे पुसतात आणि म्हणतात की चल रमा मी तुला तयार करते. रमा सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि खूप दोघींनाही आनंद होतो आणि छान अशी रमा आता तयार व्हायला लागते. कारण अक्षय आणि अक्षयच्या घरचे आलेले आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे यासाठी. तर आता अक्षय शशिकांत हे सगळेजण बाहेर हॉलमध्ये बसतात. शशिकांत अक्षयला समजावतो की मुलगी बघण्यासाठी आपण आलो आहोत, ते नाही आलेत आपल्याकडे, त्यामुळे आपली कॉलर जरा अगदी टाईटच असली पाहिजे, अगदी असं टाईट. सीमा पार्वती आजी हे सगळेजण आता तिथे असतात. सगळ्यांना मात्र खूप असं हसू येते आणि मुलीवर अगदी जे प्रश्न विचारताना आहे ते दादागिरी करायची, चालून वगैरे दाखव असं म्हणायचं. समजली ना तुला, आपण मुलीकडचे आहोत त्यामुळे आपण खाली मान घालायची नाही, जे काही आहे ते अगदी टाईट फाईट सगळं काही विचारायचं. आता अक्षय हसू येत असतं. अक्षय म्हणतो की काय बाबा काय बोलतात तुम्ही. सीमा आणि पार्वती आजी, आरोही, अर्था ह्या तर खूपच हसतात. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की शशिकांत हे बघ तू काही त्याला शिकू वगैरे नकोस आणि रमाला अजिबात छळायचं नाही, मी तुला सांगून ठेवते बरं का. त्यावरती आता सीमा म्हणते की हो अगदी बरोबर, माझ्या रमावर मात्र कोणी असा रुबाब दाखवायचा नाही. त्यावरती आता शशिकांत म्हणतो गंमत आली पाहिजे ना थोडी. तेव्हा आता सगळेजण खूप हसतात. तर आरोही खुश होत उड्या मारत म्हणते मला तर खरंच खूपच मज्जा येणार आहे, कारण आई बाबांचा बघण्याचा कार्यक्रम आहे ना आज. तेवढ्यात आता माई रमाला तयार करून बाहेर येतात आणि सगळ्यांना नमस्कार करतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे आई नमस्कार. त्यावरती शशिकांत म्हणतो की हो तुम्ही ना मुलीच्या आई नाही वाटत, कारण तुम्ही मुलीच्या मोठी बहीण वाटतात आणि खरंच काय घर सांभाळलं तुम्ही, वा फारच छान. तेव्हा आता माईंना खूप हसायला येतं आणि बाकीचे सर्वजण सुद्धा खूप हसतात. खुश होत माई आता थँक्यू थँक्यू असं म्हणतात आणि असं काय करतात, आज मात्र आमच्या रमाचा कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे, सर्व काही असं चकचकीत असायला पाहिजे, सगळं काही अगदी मला छान ठेवता येते आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मात्र आमच्या घरामध्ये आणि मी सुद्धा काय तुमच्या बरोबर पाहुण्यासारखं बोलत बसले, आता तर आपण नात्यामध्ये बांधलो गेलो. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की हो बघू काय ते आणि तेवढ्यात अण्णा बाहेर येतात आणि सगळ्यांना मंडळींना नमस्कार घालतात. तेव्हा आता सगळेजण नमस्कार करतात. शशिकांत म्हणतो की सॉरी जरा आम्हाला येण्यासाठी लेट झालं. तेव्हा अण्णा म्हणतात की सॉरी कशाला म्हणतात, कारण इतक्या लांबून प्रवास करण्यासाठी यायला तर वेळ लागेलच, त्यामुळे सॉरी कसलं त्यात, त्यामुळे काही हरकत नाही. त्यावरती आता सीमा म्हणते की हे बघा अण्णासाहेब तुम्ही प्लीज मुलीला यायला सांगतात का. तर अण्णा खुश होत हो असं म्हणतात आणि आता मात्र जे काही अण्णा आहे तर ते संध्याला म्हणतात की संध्याताई जरा तुम्ही रमाला घेऊन येतात का. आता संध्या खुशत म्हणते की हो हो नक्कीच. आता अक्षयला खूपच आनंद होत असतो, एक वेगळंच फील त्याच्या चेहऱ्यावर आहे. तर आरोही मात्र खुश होत अर्थाकडे बघून हसते. सगळेजण आता इतके खुश आहेत. त्यावरती आता माई खुश होत अगदी रमाला छान असं तयार करून हाताला धरून बाहेर घेऊन येतात. अक्षय आणि रमा अगदी रमा खाली बघत अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय रमाकडे आणि सगळेजण आता रमाकडे पाहतात. अण्णा म्हणतात की घ्या आली रमा. आता मात्र सगळेजण आता रमाकडेच पाहत असतात. अक्षय लगेच उठून उभा राहतो आणि पार्वती आजी सीमा अक्षयकडे बघून हसत असतात. रमा आता खाली बघत असते अगदी लाजल्यासारखं आणि तेव्हा लगेच अक्षय आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की वा खरंच काय सुंदर आहे मुलगी आणि डायरेक्ट म्हणतो की मला पसंत आहे. आता रमा खुश होत अक्षयकडे बघून हसते, माझा होकार आहे आई बाबा, त्यामुळे आज मात्र जे काही लग्नाचं आहे तर ते मात्र बोलून घ्या. रमा आता गालातल्या गालात हसत असते आणि तेवढ्यात आरोही म्हणते की हे थांब 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 मला जरा तिला विचारून दे आणि ती रमाला विचारते की आई तुझं कोणतं कार्टून फेवरेट आहे. त्यावरती आता माई चहा वगैरे घेऊन येतात आणि आता अक्षय आरोहीला म्हणतो की तू गप कार्टून वगैरे कशाला विचारतेस, तिला अगोदर हे विचार बरं तिला हे कार्टून आवडलेलं आहे का. म्हणजे अक्षय आता सगळ्यांना इतकं हसायला येते आणि रमा सुद्धा खुश होत अक्षयकडे बघून हसते. तेव्हा आरोही लगेच आता रमाला विचारते की आवडले का. रमा आता अक्षयकडे बघते आणि डायरेक्ट लाजत खाली मान घालते. त्यावरती अक्षय म्हणतो की माझा होकार आहे, मला फक्त इतकंच सांगा की मी वरात घेऊन कधी येऊ बरं. त्यावरती आता माई हळूच रमाला म्हणतात की बाप्पा हा पोट्ट्या तर खूपच उतावळाला निघालेला आहे, तर उद्या तू माहेरपणाला आली तर मात्र तो उद्या तुझ्या मागे मागे येईल आणि तुला इथे राहून न देता घेऊन जाईल. बघ तुला असा मुलगा चालणार आहे का. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की बघ
हा उतावळेपणा आहे ना अक्षय, तुला नडतो त्यामुळे तू खाली बस. अक्षय लगेच आपली कॉलर वगैरे आहे ती आणखीनच टाईट रमाकडे बघत करतो आणि खाली बसतो. आई आता रमाच्या हातात चहा वगैरे आहे तो ट्रे देतात आणि जा सगळ्यांना चहा दे असं म्हणतात. आता आरोहीला आणि अर्थाला आणि यांना सगळ्यांना चहा वगैरे देत ती अक्षयच्या समोर येते. अक्षय मुद्दाम थरथर हात कापत असतो. आता अगदी घाबरल्यासारखं तो करतो. तर रमा विचारते की मी देऊ का, तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी घेतो. आता सगळेजण खूप हसत असतात, सगळ्यांना हसू येत असते. शेवटी तो रमाकडे बघतच आता चहाचा कप हातात घेतो आणि त्यानंतर रमा लाजत हसत आता शशिकांत आणि सीमा यांना चहा देते. शशिकांत खुश होत थँक्यू असं म्हणतो. रमा खुश होऊन हसते. मात्र आता रमा ही अक्षयच्या सोप्यावरील तेथे कॉर्नरला बसते. आता माई लगेच म्हणते की तुमचं लग्न अजून व्हायचं आहे इकडे. तेव्हा आता रमा तिच्याकडे बघून हसत असते आणि रमा मात्र आता लगेच अक्षयकडे पाहते. अक्षय सुद्धा म्हणतो की हो हो जा तिकडे. तो खुणावतो. अर्थ आणि आरोही खूप मोठ्याने हसतात. रमा उठते आणि लगेच आता अण्णांच्या शेजारी जाऊन बसते, माईंच्या शेजारी. त्यानंतर आता शशिकांत अक्षयला म्हणतात की चल विचार, प्रश्न विचार. आता अक्षय म्हणतो की हो हो विचारतो. त्यावरती अक्षय हसतो हसतो आणि डायरेक्ट विचारतो की रमा, आणि परत म्हणतो की सॉरी सॉरी तुमचं नाव काय. तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच हसायला येते. आणि आता अक्षयला काय विचारू तेच काही कळत नसतं. तेव्हा आता अक्षय विचार करत असताना रमा म्हणते की मी काय म्हणते, आपण यावेळेस मात्र जरा हा कांद्या पोहेचा कार्यक्रम आहे तो वेगळा केला तर चालेल का. त्यावरती आता अण्णा लगेच विचारतात की वेगळ्या पद्धतीने म्हणजे नक्की काय. सगळेजण विचारत पडतात. त्यावरती रमा सांगते की म्हणजे प्रत्येक वेळेस मात्र मुलगा हा मुलीला प्रश्न विचारत असतो, पण यावेळेस मात्र आता मुलगी ही मुलाला प्रश्न विचारला तर काय फरक पडतो. त्यावरती आता अण्णा म्हणतात की अगं तू काय बोलतेस, अगं नियमच आहे तसा, काही रीतीभाती असतात की नाही, तू कसला असा विचार करते हे. त्यावरती पार्वती आजी म्हणते की अहो अण्णा हे बघा कसल्या आणि रीती भाती तुम्ही घेऊन बसलात बरं. किती वर्ष हेच चालू आहे, आमच्या पिढीने सुद्धा तेच केलं आणि आता ही पिढी सुद्धा तेच करणार का. त्यामुळे तसं काही फरक पडत नाही. रमा तुला प्रश्न विचारायचे असते तर तू विचारू शकते. त्यामुळे जे काही करायचं आहे ते सगळं काही नवीन पद्धतीने आपण करूयात, होऊन जाऊन द्या. त्यावरती आता अक्षय म्हणतो की आजी हे बघ. त्यावरती मात्र सीमा म्हणते की आई तुमचं अगदी बरोबर आहे, कारण हा अवघडातला अवघड पेपर मी सुद्धा दिलेला आहे, तर प्रत्येक वेळेला मुलीने का डेमो द्यायचा बरं. माई लगेच म्हणतात की हो नाहीतर काय, कारण मुलगी बघायला आल्यानंतर सगळं काही लक्ष मुलीवरच. त्यामुळे आता मात्र जे काही रमा म्हणत आहे तर तेच करूयात. सगळेजण आता लेडीज आहे तर ते रमाला पाठिंबा देतात. रमा खुश होत हसते. त्यावरती आता पार्वतीची खुश होत म्हणते की हो हो बघा आमच्या अक्षयचं सुद्धा पाणी बघा आणि अक्षय चल बरं होऊन जाऊन दे. त्यावरती आता लगेच अण्णा म्हणतात की वा 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 खरंच हा विचार मला खूपच आवडला, कारण हा विचार आहे तर तो कसा आधुनिक आहे आणि आजच्या पिढीला साजेसा सुद्धा. त्यामुळे विचारा. अण्णा सुद्धा आता खुश होऊनच बोलतात. रमा विचारते की सुरू करायचं, तर अक्षय म्हणतो की हो. आता रमा विचारते की तुमचं नाव काय म्हणालात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काय हातवारे करतो म्हणजे तुला माहिती नाही का, आणि परत म्हणतो की अरे अरे माझं नाव आहे अक्षय सीमा मुकादम. सगळेजण खूप हसतात. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो बरेच मोठं आहे. माई तर खूप हसतात. त्यावरती अक्षय सांगतो मला तर लाड आणि मिरचीचा ठेचा सुद्धा म्हणतात. त्यावरती रमा म्हणते की ठीक आहे उठा आणि चालून दाखवा बरं. आता आरोहीला खूप हसू येत असतं. आरोही आपलं तोंड दाबू दाबू चहा पिता पिता हसत असते आणि रमा म्हणते की ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालून दाखवा. त्यावरती आता सीमा म्हणते की हो पग रमा अगदी मस्त आयडिया आहे आणि मी तुझ्या अगदी सोबतच आहे, मला आवडलं तुझं हे सर्व. आणि अक्षयला म्हणते की अक्षय उठ आणि चल चालून दाखव बरं. त्यावरती आता अक्षय म्हणतो की आई काहीतरी काय बोलतेस, मला हे टास्क वगैरे काहीच येत नाही. वरती आता रमा म्हणते की पटकन उठा नाही तर तुम्ही परीक्षेत नापास व्हाल. वरती आता अक्षय म्हणतो की हे कॅटो वगैरे काय आहे, मी तर अगदी नॉर्मल चालणार आहे, हे असं कसं चालून दाखव बरं. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला चालायचं नसेल तर. अक्षय म्हणतो की नाही नाही दाखवतो मी तुम्हाला चालून दाखवतो. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणतात की अगं रमा धीर धर, त्यांना जरा अगदी आराम करून दे व्यवस्थित आणि सगळं काही अगदी तयारी होऊन दे. तेवढ्यात अक्षय मात्र कॅटो ऑक सारखं अगदी चालून दाखवतो. आरोहीला खूपच हसू येत असतं. आता अक्षय विचारतो की असंच असते ना. सगळेजण खूप अगदी हसत असतात, सगळेजण अगदी इतकी गंमत करतात. आता रमा लगेच उठते आणि अक्षयच्या समोर येऊन म्हणते की तुम्ही असं काय चालतात, असं चालायचं नसते, जरा नीट चाला आणि नीट असं कॅट ऑक करा. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की मला नाही येत आणि कॅट ऑक म्हणजे नक्की असं, म्हणून तो अगदी तसं चालत असतो. आणि आता रमाच्या समोर चालत चालत येतो आणि मला नाही येत कॅट ऑक असं म्हणतो. तेव्हा आता सगळेजण हसत असतात. हे बघा मी नॉर्मल चालू शकतो, मला नॉर्मल चालायला सांगा. तेव्हा आता लगेच रमा ही काही न बोलता आपल्या जागेवर जाऊन बसते. आता अक्षय खूप घाबरतो की नक्की काय झालं असेल.
तो सुद्धा आता धावत धावत आपल्या जागेवर येऊन बसतो आणि आता मात्र रमा ही पाहतच असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अण्णा रमाला म्हणतात की सांग तुझं नक्की काय आहे. तर आता रमा म्हणते की माझा होकार आहे. अक्षयला खूपच आनंद होतो, जोरात तो टाळ्या वाजवतो. आता अण्णा म्हणतात की हे मात्र बरं झालं. माई सुद्धा टाळ्या वाजवत म्हणतात की वा वा वा, खरंच खूपच भारी. आता रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. तर शशिकांत अण्णासाहेबांना विचारतात की चला साखरपुडा कधी करायचा आहे. त्यावरती अण्णा म्हणतात की मी मुहूर्त अगोदरच बघून ठेवलेला आहे. पुढच्या आठवड्यात मात्र उत्तम असा साखरपुड्यासाठी मुहूर्त आहे. त्यानंतर मात्र आता इकडे जे काही अगदी तोंडाला मास्क वगैरे बांधून आलेली ती मयुरी आणि आणखीन कोणीतरी आहे आणि ते अक्षय आणि रमा बाहेर असतात. तर आता अक्षयला ओढून घेऊन जात असतात. तेव्हा आता रमा म्हणते की हिंमत असेल तर मात्र तुम्ही त्यांना घेऊन दाखवा. मी तुम्हाला असं त्यांना इथून नाही घेऊन जाणार. म्हणून आता रमा त्या गाडीला आडवी होते आणि अगदी अक्षयला कसं नेता मी बघतेच, म्हणून आता त्यांना निघूनच दाखवा असं म्हणते. आणि तेवढ्यात ती गाडीला आडवी होते. तर सगळेजण पाहत असतात. तोंडाला मास्क वगैरे लावलेला आहे आणि आता मात्र मयुरी आणि बहुतेक हा मयुरीचा नवरा कोणीतरी असं असणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.